तर जय शिवराय मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या टच गुरु MS-20 या चॅनलवरती. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही आहे रेनॉल्डची ट्रायबर, जिचा आता झालेला आहे फेसलिफ्ट मित्रांनो. रेनॉल्ड कंपनीने मनावर घेतला आणि ट्रायबरचा फेसलिफ्ट केलेला आहे मित्रांनो. इंजिन तुम्हाला तेच मिळणार आहे याच्यामध्ये, पण गाडीचा लुक समोरून जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे मित्रांनो. मस्त असा लुक गाडीचा आहे, बघू शकता तुम्ही 360 डिग्रीमध्ये. आता हे समोर तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो मी. समोरून बघू शकता तुम्ही ग्रिल पूर्णपणे चेंज झालेली आहे. लोगो चेंज झालेला आहे गाडीचा. हे बघू शकता तुम्ही. खालून स्पोर्टी लुकवालं बंपर वगैरे आहे. DRL वगैरे बदललेले आहेत तिचे. फॉग लॅम्प सुद्धा बदलले. खाली छोटाले फॉग लॅम्प आलेले आहेत तिला आणि उभ्या लाईनमध्ये फॉग लॅम्प सुद्धा आहे त्याच्यामध्ये, LED लाईट. हे बघू शकता तुम्ही. टायर साईज जी आहे याची, ती पहिली जी आहे तीच टायर साईज आहे मित्रांनो याच्यामध्ये. डुएल टोन कलरमध्ये अवेलेबल आहे गाडी. बेस मॉडेलमध्ये तुम्हाला डुएल टोन कलर नाही भेटणार. टायर साईज जी आहे ती पहिलीच आहे मित्रांनो. 17 इंचचे टायर आहे तिच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. 4 एअरबॅग गाडीमध्ये दिलेले आहेत. 2 समोरून, साईडला 2 देण्यात आलेले आहेत. 7 सीटर ही गाडी आहे मित्रांनो. एकदम बजेटमध्ये मस्त आणि स्पेशियस गाडी आहे. 625 लिटरचा बूट स्पेस आहे हिचा. तुम्ही जर थर्ड रो नाही यूज केला तर. कमी बजेटमध्ये मिडल क्लासची इनोवा गाडी आहे मित्रांनो. खूप चांगली पेशियस अशी मस्त गाडी आहे. चालवायला सुद्धा मस्त 1000 सीसी इंजिन आहे, पण मग पॉवर वगैरे चांगला देण्यात आलेला आहे मित्रांनो. ते तुमच्या चालवण्यावर डिपेंड करतं. आतमधून जर बघितलं तर म्युझिक सिस्टम वगैरे चेंज झालेलं आहे. स्टेअरिंगवरचे कंट्रोल जे आहेत ते पहिलेच आहे, फक्त गाडीचा लोगो चेंज झालेला आहे. स्पीडोमीटर चेंज झालेले, डिजिटली स्पीडोमीटर गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. पाव वायरलेस चार्जर सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे भरपूर काही असे चेंजेस झालेले आहे. जे हेडलॅम्प आहेत त्याच्यामध्ये LED DRL वगैरे टर्न इंडिकेटर सुद्धा तुम्हाला त्याच्यातच आहेत आणि LED लाईट देण्यात आलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. स्पॉइलर वगैरे वरती जे स्पॉइलर आहे ते पहिले आहेत तसेच आहेत मित्रांनो. आणि याचं जे बेस व्हेरियंट आहे ते कशा प्रकारे दिसते ते बघू शकता तुम्ही. बेस व्हेरियंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये सगळे बेसिक फीचर आहेत. तुम्हाला याच्यामध्ये डुअल टोन कलर भेटणार नाही आणि वरतून जे स्पॉइलर वगैरे ते भेटणार नाहीत. अँटेना वगैरे देण्यात आलेला आहे तुम्हाला. हेडलाईट सेटअप वगैरे सगळा तसंच आहे, फक्त फॉग लॅम्प वगैरे तुम्हाला याच्यात भेटणार नाही. ते तुम्हाला ॲक्सेसरीजमधून लावून घेऊ शकता तुम्ही. आणि याची प्राईस जी आहे ती आहे 6,09,000 रुपये.